ऊन नको नको म्हणते. काम केल्याशिवाय तर पर्याय नाही. चार चार लेकर सांभाळायची. एक पोरगी शिकती, एक लागले आता कामाला करते. 10-5 रुपयाची मदत. एक पोरगी लग्नाला आली. करावंच काय? काय केलं रे? खुरपायला दिवसभर आज भाकरीची सुट्टी नाही झाली. नाही बाई. पुरे कुठे गेले? पुरी एक बाय बरोबर आहे. का एक गेली कॉलेजला, एक अभ्यास करीती. अयो उठून काय अजून आलं नाही. पडलं असेल कुठेतरी पिऊन खाऊन. काय लायक आहे का? लोक म्हणते वंशाला दिवा पाहिजे. कशाला असा दिवा? आपल्या नशिबाला असला दिवा कसं व्हायचं काय माहिती. आता तुम्ही काही भाकर तुकडा खाल्लाय का उलसाक? आता चालू आहे राहणार. अरे नशीब ते लेकर तरी आहेत हिशोबात चालते व्यवस्थित. काम धंदा अभ्यास भानगडी. पण ती कारट पायर व्हायला गेले ना सगळा तुझा बावडपणा. तुम्ही भाकर खान उलशिक त्याच्यासाठी ठेवा. सगळी नका तुम्ही खाऊ. पोराला ठेवा थोडी. थोबाड आणू काय तुझं थोबाड? अरे किती त्याला उपाशी मार ना जरा. कळण ना येईना बुद्धी जराशी ठिकाण्यावर त्याची. लेख आहे आपला. काय करायचं पेटवायचा काय असलेली? अहो आपण अरे ज्याला आई बाप कळाना बहिणी कळाना काय करायचं त्या पोरास? उपास मार होऊ दे जरा, तिकडे मरू दे सडू दे. हक्कल अजून बी वेळ नाही गेली. सुधर जरा. पिऊन खाऊन यायचं मग त्याला भाकर द्यायची. मग त्याने सगळ्याला घोडे कुत्रे लावायचे. अरे असावा आईचं प्रेम किती. आता मला वाटतं का त्यांनी दारू प्यावा का येडवाकडं वागावा. पण आता लय बोलून बी त्याला उपयोग नाही. तुम्ही खवळातात सगळे. तर मग सांग प्रेमाने. नाही बोलून बोलून तर ऐकतो का तुझं? घे प्रेमाने. मन पाया पडते तुझ्या. नको दारू पिऊ. ती तरी कर. काय चाललंय तुझं? तुम्ही मलाच बोला. मग कोणाला बोलन? पुरी मलाच बोला. त्यात का बाप? तुझ्यामुळे बिघडलं ते. तुला नाही बोलायचं? अहो आता 3 पोरीच्या पाठीवर एकच लेख आहे आपल्याला. तो असं दांडक काढला असताना रोज फटकावला असताना आज दारू बंद असती. कुठेतरी झक मारली असती. काम धंदा तरी पाहिला असता. करेन काम. कधी? थोडस शांतता घ्या. त्याला समजून सांगा. करेन काम. शांतता? मित्र आहे त्याच्याकडे पाठवा त्याला कामाला. काम असलं ना हातात मग तो फालतूगिरी नाही करायचा. अरे असल्या भंगाराला कोणी चांगल्याला काम भेटणार. पेताड खाताड कामाला ठेवीन का देऊ? हा अक्कल घाण ठेवली. जेवायला सुट्टी नाही झाली आज. मला लय भूक लागली. मला दे ना जेवायला. अगं म्हणूनच मी पुढे आले होते. तू तुझी पास झाली ना. तू येणार होती म्हणून तर मी म्हणलं काहीतरी करावं. पण हे काही मला बडबड करत बसले तिथं. आता 1.5 भाकर आहे. अर्धी ते खातेन आणि अर्धी दादाला राहून दे. तुझ्यासाठी करीन मी नंतर संध्याकाळी. अगं पण इथं काम करू करू मी मरायला लागले. तेच सांगतोय. इकडं काम करू करू मरायला लागलेत बाकीचे. हिला त्या पेताडाची काळजी. त्याला घाल खायला. त्याला खारी खोबरं देऊ आणून तुला 2-3 किलो घालते की त्याला खायला. बरोबरच बोलतेत बाबा. बाबांचं काही चुकत नाही. पोरी मलाच बोला त्यात. आणि तो जर पेताडा असला तर लोक आपला. एका दिवशी तू हाता खालून निघणार आहे त्याच्या. ही ध्यानात ठेव. लय लाड करते ना. अरे एक दिवस आहे ना तुझं लाड लेकरू तुझ्या हात उचलीत असतंय. लाड 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 लाड. बघ काय करायची. अगं आई बाबा बोलते ते बरोबरच आहे. दादा तुला थुकून पण विचारत नाही. काय येडी का ग? त्यांच्या समोर कशाला बोलती काही बी? काय पण काय बोलले. जे आहे ते बोलले मी. अगं तो पण आपलाच आहे. दादा काय लोकांचा आहे का सांग ना. आणि तुमच्या तिघीच्या पाठीवर तो झालेला आहे त्यामुळे तो लाडकाच आहे. काय ग तुझं सारखंच वंशाचा दिवा वंशाचा दिवा वंशाचा दिवा. दिवे लावले. स्वतःचा नको विचार करू. त्याचा पण विचार करा. नेहमी दुसऱ्याचा विचार करावा माणसाने. मी हे शिकवलेलं नाहीये. पण दुसऱ्यांनी पण आपला विचार केला पाहिजे. करतो तो विचार. काय नाही करत विचार. नुसतं दार ढोसतो आणि तिकडे जाऊन पडत असतो. नीट बोल. गावात किती नाव घातलंय. आलाच ढोसून. नीट बस भाऊ. बघितलं का? बघितलं तुझा दिवा कसले दिवे लावतोय. जेवला नाही तू? नाही जेवलो ना. बरं भाकर ठेवलेली आतमध्ये. मी वाढते तुला. बरं लगेच वाढतो. कुठे गेला होता पण तू? गेलतो मित्रासोबत. सोबत गेला होता. लय बोलायला लागले काय तू? बोलणार मी. थांब जरा. बहीण आहे ना बारकी बहीण. बारकी बहीण सारखी राही. मग तू पण मोठा आहेस ना. मग मोठ्यांसारखं वाग ना जरा. लय चरचर जीप तुझी चालायला लागली ग.
चालल्या वेळेस तू असं वागल्यावर ए जीप कापू का तुझी आहे जरा शांत सांगितलं राहा. तिला समजून. हिला चरचर करी ती चोंबडी. हा थांब जरा ऐक, तू भाकर खाऊन घे आणि तोंडात पाय धू, भाकर खा आणि थोडासा झोप आणि उठला ना तर रानातले काम करायला जा. बघू ते काम. अरे आता सगळे खवळते तरी तुझ्यामुळं मला. बाप खवळतोय, ही खवळती, गावातले खवळते मला तुझ्यामुळे. आहेत की करायला काम. त्यांनी आम्ही किती तुला काम पोसायचंय करायचं? हाय ना. किती काम करायचं? त्यांना जीव नाहीये का? अरे आम्हाला दुपारची सुट्टी नाही झाली जेवायला, हा? आणि घरी येऊन बघितलं तर 1.5 भाकर आहे फक्त, त्यातली बाप अर्धा खाईन, एक तुझ्यासाठी. आम्ही दोघींनी उपाशी राहायचं का? ग बस जरा, नीट बस जरा. नेट बस नाही मला. तू भाकरी वाट बर पहिली. आणि भाकरी खाल्ली का तिकडे आमच्याकडे कामाला यायचं तू. कामाला हा मग या पुरी आहेत ना, ह्यांना सांग मी काम करत नसतोय. मग काय करेन तू? दारू प्याला? हा पेल मी दारू. दुसरी येत तरी काय गाय याला दारू पिण्याशिवाय. आणि काय गरज नाही याला भाकर तुकडा द्यायची. तू जास्त बोलू नका. हा नीट सांगतोय तुला. तिने बोलायचं नाही, मी बोलायचं नाही, तिने बोलायचं नाही, मग कोणी बोलायचं तुझ्या संग? नाही मला कुणीच नाही बोलायचं. तुम्ही अरे तुझ्यामुळे ना एखाद दिवशी तुझा बाप आहे ना मला लाकडा खाली मारीन. मारू दे. आजच मारला असतं, मुर्दिया मारू दे म्हणतो परत. बघितला लय तुला ना कळ येते नाहीची. याला येते का तुझी कळ? हा मारून दे म्हणतो डायरेक्ट. अगं 9 महिने पोटात मी सांभाळलंय त्याला, कळालं ना? याच्यासाठी केलाय का दारू पिण्यासाठी? ए म्हातारे 9 महिने सांभाळ उपकार नाही केला माझ्या. तू अरे पैसे दे. कायचे पैसे? पैसे कशाला? दे मला 10 रुपयाला पैसे लागतात. आणि मग घरी येशील ना? हा येईल मी घरी. हा अगं आई कशाला पैसे देते तू? तुला लाज वाटते का रे पैसे मागायला? ए, तू शांत बस. तुला पैसे मागायचे तर सगळे चांगलं कर ना तू. सगळे थांब इकडे दे. अरे जरा लाज वाटू दे. बाप आहे ना मारून टाकीन एखाद दिवशी मला आणि तुला बी. तू बघून घे तिकडे, मला नको सांग. मी चालू. अगं तुम्हाला नाही मारणार, माझा बाप स्वतः फाशी घेईन तुमच्या अशा वागणुकीमुळं. आणि तुला गरज होती का त्याला पैसे द्यायची? अगं तुलाच लय कंडे पैसे द्यायचा. अगं त्याला मी 50 रुपये देणार होते बाई, त्यांनी सगळे नेले. तुला माहितीये ना ग आई, शेतामध्ये किती राबावं लागतं तेव्हा कुठं 50 रुपये भेटतात. आता हे तू मला सांगणार का? मला माहित नाही का कष्ट किती करावं लागतं? माझ्यासोबत येतेस ना कामाला तू? माहितीये पण तुला गरज होती का त्याच्या समोर पैसे काढायची? म्हणजे तुमच्या मड्यावर घालायचे आणि त्याला नाही द्यायचे का? ए जाऊ दे बाई, तुला किती सांगितलं ना तर तू तसंच करणार आहेस. उठे दोन हलकट. बाबा बाबा काय भाकरी घेऊन आले चला. हा मी जेवले, म्हणलं तुम्हाला भाकरी घेऊन यावा. नाही तर तुम्ही काय घरी येत नाही तर मला माहिती इथंच बसलात काम करीत. करावं लागणार ना. मग काम करायचेच असते पण दर थोडं पोटात नको का काही. आपला प्रपंच काही लहान आहे. बरं आता एवढी सारी मान काय म्हणून लागत नाही का? आहे ना. ऐक ना, काय काय म्हणता बाबा? तू कस काय मी घरी गेलते, घरी पण नव्हते तुम्ही. असं ना? हम्म. अरे पण तू आज ड्युटी तुझी. हाफ डे घेतला आणि उद्या सुट्टी पण घेतली, म्हणलं तुमच्या सोबत फिरायला जावं. का? मग तुमच्या सोबत फिरायला नको का? नवीन जॉबला लागली ना, मग थोडस आपली नोकरी जाऊ दे बाबा, आयुष्यभर कामच करायचंय तुमच्या सोबत, टाइम स्पेंड करायचा. आम्हाला बी आठवण येते. मला पण खूप आठवण येत होती म्हणून आले मी. तर ह्या दोघी असत्या तिथं आणि ते तसलं ते पेताड तो सुधारला नाही का अजून? कशाच सुधरत यार. आता तू काय गेल्यावर सुधारणार थोडीच आहे ते, उलट जास्त ऍडन करायला तू लागलाय. पण आली. हम्म. मला काय म्हणायचं होतं, आता याच्यासाठी ना एक स्थळ पाहून आहे ना लग्न करू. तापास मदत करशील तू पण आमचं, हे की नाही? बाबा ही शिकत होती, काय झालं याचं? जाऊ दे, शिक्षणाला आपली पूर्तता लागणार आहे का? आहे ना बारीक तिला एक शिकूत. हम्म. ती बी तुझ्यासारखं कुठतरी लागली बारीक सारीक नोकरीला, म्हणजे टेन्शन नाही. हा काय होतं ते ज्या त्या वयात लग्न झाले लेकरांचे, म्हणजे बापाच्या जीवाला काळजी नाही. हा ते पण आहेच. जमाना असला निघालाय, कट्टे नालाय खोड्या करते. मग ते आता तू जरी तिकडे आहे ना तरी टेन्शन राहतं बघ. हा ना बाबा, माझं पण तुम्हाला दुसऱ्याच काय बघायचं बाबा, आपलंच कसं आहे तुम्हाला माहित नाही का? तिला पण चांगला मुलगा बघून देऊ, हा, मग आपल्या भावासारखं नको निघायला. तू थोडस गरीब असू दे पण माणसं चांगली असावं, आपल्याला तिथे गेल्यावर थोडीशी इज्जत भेटेल. हा आहे की नाही? ते पण. बहुतेक पोरग काय तुम्ही म्हणता तसं बाबा, तुमच्या विलय जिम्मेदारी मला माहिती. आता तुझं लग्न केल्याशिवाय हिला स्थळ पाहता येणार नाही. मला सांग, अगोदर तुझं करावं लागेल, मग हीच, मग ती बारकी, मग आपल्याला थोडं 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 एकदाच तिघीचं लग्न करायला तर एवढं आपल्याकडे पैसे हा नाही. आपल्याकडे पैसे पण नाही तर. जाऊ द्या, जसं होईल ना तसं बघू.
आताच ठीक चाललंय ना तुझं व्यवस्थित हा चाललंय माझं सगळं? व्यवस्थित चाललंय. तुमचीच काळजी वाटत असते सगळ्यांची म्हणून आले तुम्हाला भेटायला. पगार पाणी झालंय का काय? हा कालच पगार झालाय म्हणून तर आले. म्हणलं उद्या आपण फिरायला जाऊ सगळेजण, फिरायचं जाऊ शॉपिंग दे. करू. हे तरी काही कमी किराणा भानगडी कपडा लत्ता सगळं पाहिजे. तुम्हाला कपडे घ्यायचे आईला आणि तुम्हाला म्हणून तर आले मी. चल आता एक काम कर, काय तू पण नसेल जीवली अजून. नाही ना, मी इथे घरी जेवायला गेले तर घरी कोणच नाही, आई पण नाही. घरी जीव आपण आता घे हा, डबा. सगळे चला. घरीच जीव आपण संगच. उठा बाबा. चल चल. शंभू हा काका चल काहीच र तुझ्यात खरं नाही. का ह्या बाटली फुग्या दिवस आणल्यातला का तो मग काय करूच? मी जा असतो ना तुझ जाग्यावर हा खानबान क्वार्टर असलं पिलं असतो. ह्या फुग्या दिवस आणलं तो अरे तुझ्या नाद लागून हे झालंय सगळं. ते बहिणी कामाला जात्यात. हा अरे नेट बघ फुग्याने असलं होतं या उठकी तुझ्या नादात. 3 बहिणी कामाला जात्यात. हा? पैसे घेऊन लका चांगला चांगला ब्रँड आणला असता आपण. मग काय मला बी आता ना लय परेशान झालोय मी बी. हे फुगा प्यायचा नाही, ब्रँड प्यायची. असं म्हणतो. जा पैसे घेऊन यार. 3 बहिणी बाप कमावतो एवढं जमीन बिमीन परत माझ्याकडे यायचं असेल ना भाऊ ब्रँड ब्रँड प्यायची. ब्रँड काय ब्रँड पिवायचं ना पुढे हा. किती पैसे पाहिजे लागतील आपल्याला? या पैसे घेऊ 10,000 20 किती असू दे ब्रँड प्यायची. ते हॉटेल मालक म्हणला पाहिजे आली मा किती ब्रँड मस्त आहेत. हा. जा चल येतो मी. हा, नीट तू नीट जा घरी. हा. जा आपण पैसे घेऊन ये. हो हो दिदे कशी आहेस तू? मी बरी बाळा, तुम्ही कसे तर? आम्ही बी बरे आहे. बरे बरेत ना. ए दिदे तुझा पगार झाला असेल ना ग आता? पगार झाला तर म्हणून तर आले. म्हणलं सगळेजण शॉपिंगला जाऊ आपण. तुला कपडे घ्यायचेत ना? हा ना, मला कपडे घ्यायचे. बघ ना ड्रेस कसा झालाय आईला माझा. पण घेऊ आपण कपडे. हा तिला पण घेऊ. तिचा काय नाही आई बाबांना पण कपडे घ्यायचेत ना. हा बरोबर, त्यांना पण घेऊ. पहिले मलाच घे, कारण की बघ ना किती हो खराब झालं. ग, तू तर लाडकं बाळ तुला तर घेणारच. आणि ऐक, ते पैसे आलेत ना हा. थोडेफार तुझ्यापाशी ठेव, नाही तर सगळे बाबांकडे देशील हा. आणि आईकडे देशील तर सगळे उधळीन त्यो. तुला माहितीये ना त्यो. आणि ना बाळा. तुला माहिती आहे ना, तुला पण खर्च लागतोच ना ग तिकडं. तू हो ना, तिकडं बाहेर लागतातच पैसे. मग थोडेफार तुला पण ठेव, थोडेफार आम्हाला पण दे. म्हणजे नाही का, कपडे बिपडे घेऊन दे आम्हाला. आणि किराणा पण संपलाय तसं पण हो आपलं. आपण सगळं करू. किराणा पण भरू. रात्री जाऊ आपण सगळेजण. बाबा आले ना कामावर, जाऊ आपण. मग काय कागले राबराब कष्ट करीत आहेत. आणि आपला भावड्या, हो ना ग. भावड्याचं तर काही कळणार धोरणच नाही. अय्यो, बाई आला नाव बाई. घेताच हाजीर. तू कधी आली? आजच आले. आजच आली? हा, मला तर ना काय करावं आज असं झालं. सुधारलं नाही काही. नाही सुधारला, तसाच पितो. मी पिणार. प्यानार? अरे बंद कर बाबा, कवर पितोस. तू कोण सांग? रोज असं तू कोण सांगणारी? म्हणजे बहीण आहे तुझी मी. बहीण असली मग काय झालं? अरे तुझ्यापेक्षा मोठी ना, नीट बोल ना जरा. नीट बोल. का अक्कल नाही राहिली तुला आता नीट बोलायची पण? बेवड्या कुठला? ए तू शांत बस. तू शांत बस म्हणजे? काय? लय लाडात येऊ नको तू. आईने लाडून ठेवलंय ना, आम्ही नाही लाडवणार तुला. सुधर जरा, सुधर. कवर करशील असं. जरा सुधर, जरा सुधर. अगं तुझा पगार झाला असेल ना, माझ्या पगारात काय करायचं तुला? निम्मत पगार इकडे दे मला ते. कशाला? निम्मा पगार मागतोय. कशाला पगार मला तुला? खर्चायला तुला काय पाहिजे मी घेऊन देते. बोल काय पाहिजे? 10 रुपये. मुस्काड हाणीन तुझं. दारू पाहिजे काय तुला? हा 10 रुपये मला 10 रु सोड. अरे लाज घरात वाटते का राहायचं नाही भाड्या? तू. ए तू गप. तुझ्यासाठी ना एक चांगला मुलगा बघितलाय मी. तू आणि मुलगा. पैसा बी ससा काय त्याच्याकडे बघ कळ. तो बी तुझ्यासारखाच असेल बेवडा, म्हणून तर पाहिला असेल बेवडा? त्याने. हा. बेवडा नसन, ह्यानी विकली असन मला. एवढा ए. बिल्ला लाज वाटते का रे? मी विकायला बसलोय का तुला लग्न लावून देणार तुझं मी. तू दारू पायी काही पण करशील. मग काय तर विकायला पण कमी नाही करणार. अरे लाज वाटते का? नीट उभा तर राहता येते तुला. ए, बघ लागला दुसऱ्याचं लग्न हा. लावायला. बघ. हा होक, लय भारी उभा राहिलाय बघ तू. तुला आहे ना, चांगला हात खालून काढल्याशिवाय ना, अगं. तुला जमायचंच मार नाही. दीदी, मार. तुला ना, उद्या तुला मार. नाही, तुला नाही म्हणलं. ठेवलंय. हे शिकवलंय का तुला? अगं. नाही का काय? सोडवा त्याला. पाहिजे. पैसे आता आई पैसे बाबा करून येतील ना. मारायला लागलं हे गाबड. मार मार, चांगला मार. आ, मारतोय तुम्ही. काय करणार तू? काय करतो तू? हा?
मला माहिती बाई ताईडे अगं हे परत तीन ना अन्नाचे आहे ना, तू शाळेत नीट राहायचं, चांगली कळलं उतरावं का? लागेल. नीट राहायचं. आई तू शांत बस. तू त्याला पाठीमागं घातलंय त्याच्यामुळे तो असा वागतो. तू त्याला पाठीशी घालती ना म्हणून. अगं त्याचा पण जीव आहे, त्याला पण त्याचा जीव आहे, कळण. मग त्या दारू पिणार का आई? अगं कळण त्याला. आणि तो झालं की एवढा मोठा तरी त्याला मला अजून कळणार आहे का? मला यांनी सांगितलं तू त्याला पैसे देते त्या दारू प्यायला. दारू प्यायला नाही देत, काहीतरी खायला देतात त्याची तू दारू आणून दे ना पितो. त्याला. तू त्याला आणून दे आई. अगं असं तुम्ही त्याच्या संग असे कपटीवाणी वागतात. नीट बोला ना, नीट अगं बोला ना. तुमच्या आधी त्यांनी मुलगा बघितलाय दीदीला. मग काय झालं, बघितलं तर आपण बघू ना. त्याच्यासारखंच बघितलं असं त्यांनी. अरे त्यांनी बघितलं, मग आपण लावून दिलं का? लावून दिलं नाही, पण तो कसला बघल आई? त्यांनी जरी बघितलं तर तुझे बाबा आणि मी जाऊ मुलाच्या तिथं चौकशी करून मग लावून देऊ. त्याच्या म्हणण्याप्रमाणे थोडं वागणार आहे आम्ही. त्याने लावली असं दीदीला. तुझं कसं झालंय माहिती का? तू त्याला पाठीशी घालती ना म्हणून अजून सोकायला लागलाय तो. अगं पाठीशी घालणं बंद कर जरा. अगं भाऊ आहे तुमचा, नीट बोला जरा. हा? तू सारखं आहे का तेच त्यांना बाई काय सारखं. त्याचं? आहे का? बहिणीला आहे ना, बहिणीला भाऊ पाहिजे असतो एक पाठी. असं भाऊ नको आम्हाला. नसलेला बरा. भाऊ आई आता ही जर एकटीचं बघितलं लग्नाचं, आता ना ह्या तिघींचं लग्न करायचं तिघींचं. तू काय बघणार आमचं पोरग नीट? ए. तू धड आहे का बघ? आम्हाला पोरग काय बघणार तू? लेकी आहेत ना, हे चिमणी पाखरं असते, हे घरात नसते ठेवत. ते आज ना उद्या उडून जाणार आहे. त्यांचे लग्न उडवून होणार आहे. लावायची, लग्न करून ऐक, टाकायची. तू पण नीट बोल त्यांच्या संग. ऐक तू, चल जेवायला देते तुला, भाकर खातो. अगं आई तू पाठी घालू नको त्याला, आता सांगते तुला. चल बाबा. ही आई ना पाठी घालती ना त्याला म्हणून लय माजायला लागलाय तो. शेफ हरलाय तू. एक काम करू ही बाबाला सांगू आपण. हा मग काय तर बाबाच्या कानावर घालावंच लागल, नाही तर असंच व्हायला जाईन. हा तसं गेलेलंच आहे. अगं पण आपले लग्न झाल्यावर आई बाबाचं कसं होईल ना? आपण सांभाळू ग, आपण चांगलं कुठे सांभाळू. लग्न करणार आहेत? नाही करायचं लग्न बिग्न. चला येडी काय तू, लग्न तर होतच असतं. आई बाप काय आपल्याला अशीच ठेवणार आहेत का ग? ते बा- लग्न तर करणारच ना एक आपलं. काम करू आपण तिघी ना, थोडं थोडं वरून करून आपण आई बाबांना सांभाळू. हा पण त्यांचे हाल करायचे नाही, त्यांना नीट सांभाळायचं. त्यांनी त्याच्यासारखं आपल्यासाठी- वागायचं नाही आपण. आपल्यासाठी किती काय केलंय त्यांनी. किती काय केलंय पण त्याला जाण नाही त्याची. ते सगळं जाऊन द्या, आधी बाबाला सांगू आपण. चला चला. आई आई काय करते? अरे बाबा, ऐक की करायची ते. मला पैसे दे. अरे पैसे नाही. मला तलब झालेली दारूची, पैसे दे. अगं तुझे पैसे ते नको सांगू, पैसे दे. पैसे देते कसं? काय आलं पैसे? लय तलप लागली ग मला दारू प्यायची. दे पटकन. नको भाकर, दारू प्यायची मला पटकन. पैसे दे. अरे तुला लाज वाटायला पाहिजे, मला पैसे अगं तू मागतो. तू दे ना पैसे. अरे दारूला पैसे तू देते का नाही मला सांग. माझ्याकडे पैसे नाही. इकडे नाही देत. नाही, अरे नाही ना माझ्याकडे. अरे बुरट्या, अरे 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 अरे, आईचं मंगळसूत्र दे. ए, गप गप. मंगळसूत्र दे इकडं. लाज वाटते का तुला? आलाय का? अरे आईचं मंगळसूत्र घेऊन जातो तू. मेल्या मुडक्या, लाज वाटते का तुला? हे असं करतोय तू. घे डोक्या वाजून. मग काय तर अगं काय बोलून उपयोग येईल? शेवटी जे करायचं तेच करणार आहे. दे दे पैसे काढून दे अजून. तिकडं मला पैसे द्या. हिचा लाडच भाऊला एवढा. मग काय तर कसला गोंधळ एवढा? हे बघा बाबा, बघा माझं गळ्यातलं तुझं गळ्यातलं तोडून घेतलं ह्यांना आलाय का ना? हिसकून घेतलं. अरे हे होणारच होत. बघा ना बरं हिचं नरड नाही दाबलं. गेला 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 काढून. नशीब त्यांनी नरड नाही दाबलं तिचं. मग मी तीच म्हणते ना. उद्या ते पण करीन बाबा तो. समजलं ना? तुझा लाड आला ना तुझ्यापाशी. आतापर्यंत आम्हाला त्रास सहन करावा लागला, आता तू लय आता लाड कर. तुझ्यापर्यंत आले. आता होतं गळ्यात. आता ज्या दिवशी तुझ्या गळ्यात नसेल ना त्या दिवशी तुझं नरड दाबून दाबायला पण कमी नाही करणार नरड. तसंच करल तो. पुरींनो आता डोक्यावरून चाललो. तू तर नसते इथं, हा बाबा. त्या दोघी असते. उद्या हिचं लग्न परत राहिली एकटी. ही काही सुधारायचं नाही. अहो लग्नाचं काय बोलतो बाबा? हे होतं हिचं लग्न लावायला तयार होता आमच्या तिघींचं एवढ्या पोरासोबत. परत बोलला आमच्या तिघींचं लग्न अरे, लावणार आहे. लग्न नाही रे, याला पैसे कमी पडले की एका एका पोरीचा सौदा करण आणि विकून टाकन. नालायकच आहे तो. तुमचं जावा तिकडे, मला काय सांगणार. मला पैसे द्या बरं का तुम्ही. बघितलं बाबाचं पैसे तरी पण. पैसे द्या. आजपासून तुला पैसे नाही आणि काहीच नाही. याला फाशी देऊन मारायचा का? हा, तसं काय सुधारायचं नाही ह्यो. तसंच करावं लागेल. याला मारावंच बाबा लागणार आहे मी काय बाबा. म्हणते, हा सुधारला नाही ना, ह्याला तसंच करू, फाशी देऊन मारू. नाही नाही, बरोबर बोलताय तुम्ही. पोरीन तुम्ही बरोबर बोलत होते. तुला इथं याला- राहायचं असेल तर नीट. मला पैसे पाहिजेत. नाही पैसे याला पैसे बाकी करू नाही. नको. बाबा मारा चांगलं चांगलं जियाचा, मारा याला. जियाचा. पैसे कोण देईल तुला पैसे? मग काय तर मारायला. तू चल उठ. चांगलं मारा. चल ना आता घालायच्या लायकीचा परत आहे. जर इथं दिसला ना तू, तर तुला खऱ्याने फाशी देऊन मारू. जावा, मला कोणाची गरज नाही. चल निघ.
आणि परत तोंड दाखवू नको तुझं. आता परत आला तर त्याला अजिबात आधार बस शांत आता. काय रे बाबा तू हा? मी नाही तिला पैसे दिले. तिला पैसे मागत होता पगार अर्धा. अजिबात एक रुपया द्यायचा ना आता. बरोबर आहे बाबा सुधारला तर तुमचं. ठीक नाही सुधारला तर मग मेला तरी परवडला काय करणार त्याला मग काय बाबा. आणि हिला मी म्हणलं होतं आईची आता माया एक, वेडी. 2-3 मुली झाल्यात पोरग पाहिजे काय केलं पोराने अहो असलं पोरग नसलेलं बरं. तुला अगोदर कळलं नाही का ते? बघ ना लेकर लेखी बऱ्या माझ्या पुरी असून आपल्याला सांभाळत्यात. पुरी असून जबाबदारी आहे. ही म्हणते मला लग्न नाही करायचं आमच्या नंतर तुमचं काय सगळ्या पुरी म्हणते आई बापासाठी लग्न नाही करायचं म्हणून तसं जमणार आहे का नाही ना बाबा. मला लग्न करावं लागेल लग्न तुमचा करावंच प्रपंच लागणार आहे. हा पर्याय आहेत ना जोपर्यंत आमचे हातपाय चाललेत तोपर्यंत आम्ही करणार बाबा तुम्ही ना काळजी करू आम्ही तुम्हाला सांभाळू दोघांना. माझ्या पोरीच बऱ्या. फक्त थकल्यावर लक्ष ठेवा बाबा तुम्हाला आम्ही सांभाळणार. माझ्या पोरींना त्याच्यामुळे मी कधी जवळ नाही केलं. त्याला जीव लावित राहिले. आणि आई आता तू रडायचं नाही बरं का त्याच्यासाठी. आम्ही आहेत ना. हा, रडू आणि नको. हे धर तुझं. हे घाल घाल. हे गळ्यामध्ये घाल. हे तुझं लेन आहे. त्याला नको सोडू. काळजी नका करू बाबा. म्हातारपणी फक्त जीव लावा मला हो बाबा. लक्ष द्या त्याच्याकडून काय अपेक्षा नाही आम्हाला. आता तुम्हीच आमच्यासाठी सर्व आई काही. आता आम्ही तुम्हाला सांभाळून आम्ही बाबा तिघी. त्याच कसं व्हायचं पण पुढचं. तू कर त्याचा विचार अजून पण. त्याला वाटलं सुधारला तर परत घरात घेऊ नाही सुधारला तर मग मेला म्हणून सोडून द्यायचं काय करणार त्याला? चला जेवायला वाढीते सगळ्याला मी. चला